चल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, अप्रतिम स्ट्रोक. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. मॅचला देखील सुरुवात होती. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम सामना. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक इनगाव संघ त्यांना फाईट करतोय हनुमान आपटी संघ. आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, थोडं दूर राहिला गेला बॉल. टॉप बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतोय वर्ष होईल आता ऑगस्टमध्ये. हो, चांगला बॉल यावेळेला देखील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या केली जाते. अगदी आपण पाहिलं तर यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॉल मागे डीपमध्ये थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतोय ट्रॅव्हल होताना. लेग बॅकच्या स्वरूपामध्ये इकडे धाव प्राप्त केली जाईल. धावसंख्या पुढे जरूर होते. धावफलक आता मात्र 3 वरती येत आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि गरजेचं देखील होतं. पहिल्या ओव्हरमध्ये जर मात्र कमी धावसंख्या बनल्या गेल्या तर मात्र पुढे प्रेशर क्रिएट होतं. तेच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक इनगाव, दुसऱ्या बाजूला जे हनुमान आपटी. यापूर्वी आई एकवीर आपटी बस संघ देखील खेळला. चांगलं प्रदर्शन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. गोलंदाज तयार होता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेस ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव इथे प्राप्त केली जाईल. गोलंदाज रोशनला आपण पाहतोय तिकडे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2ची ती जबाबदारी त्याच्या खांद्यावरती त्याने घेतलेली आहे. बॅटची मोठी काढा लागली आहे बिहाइंड विकेट. यष्टीरक्षकानं कोणती चूक केलेली. या सुंदर झेंडे पद असताना विकेटचं पतन मैदानामध्ये आणि धक्का पहिला. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतो पहिला धक्का लागला गेलाय. बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळतो. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली गेली आणि आता या ओव्हरमध्ये देखील धावांपासून दूर ठेवले जाते. पण इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मुन्ना सरांचा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव इथे देखील मिळतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी सुक करण्याचा प्रयत्न मागे खेळला गेला आहे. फाईन लेगला फिल्डर आहेत ते प्रेक्षक बनतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा येतोय षटकार.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल गॅपमध्ये निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर तिकडे नाहीये. फायदा उचलला जातोय. 4 धावा तिकडे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. चौकार आलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे क्रॉस द लाईन. अगदी आपण पाहिलं तर हा बॉल देखील विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये बॅलन्स बनवून ठेवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूने धाबा देखील होता, दुसऱ्या बाजूने विकेट देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यॉक करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील. बघा चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर जरूर या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा देखील आल्या, षटकार चौकार देखील आल्या, विकेट देखील गेले. त्यामुळे बॅलन्स स्थिती पूर्णपणे मी म्हणेन बनवून ठेवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला जरूर परफॉर्मन्स राहिला गोलंदाजा, पण तिथून मात्र लोअर फुल टॉस कन्वर्ट केल्या मोठ्या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि तिकडे 4 धावा आपण पाहतोय. चौकाराचा इशारा पंचांचा आलाय. ओव्हरची समाप्ती झाली. थोडंसं महागडं षटक राहिलं हे. शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आला आणि 17 धावांचं एक षटक राहिलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकंदरीत टीमची टोटल धावफलकावरती 20 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. बॅटिंग करताना जयनुमान आपटील आपण पाहतो खेळाच्या पूर्वार्धामध्ये 2 ओव्हरमध्ये 20 झालेले आहेत. बॉल तयार आलाय. यावेळेस मात्र पायांवरती आदळला गेला चेंडू. चांगला हा बॉल देखील होता मी म्हणेन. यापूर्वी देखील गोलंदाज सुरुवात चांगली केली त्याने, पण त्यानंतर मात्र चौकार षटकार त्याच्या ओव्हरमध्ये देखील आले. 17 खर्च केल्या गेल्या. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये बारक्या भरपूर वेगाने देखील धावलाय. ओ व्हॉट अ कॅच. ॲब्सोल्युटली ग्रेट रनिंग अँड स्टरिंग ब्युटिफुल. सुंदर झेल मॅग्निफिसंट कॅच आपण पाहतोय. लॉंगॉन वरून धावत असताना मिडॉन पर्यंत अंतर कापला, तिथून तो झेल घेतलाय. सुंदर झेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो दाखल होतोय करण. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज कुंदनला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्यामुळे अगदी रायटी बॅटरला भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स इथून फेस करावे लागतात, कारण लेफ्ट आर्म बॉलर नेहमी घातक राहिला उजव्या हाताच्या फलंदाजांच्या समोर आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तरी. त्यामुळे समोरच्या संघामध्ये जर एखादा लेफ्टी गोलंदाज असेल तर आपल्याकडे एखादा लेफ्टी बॅटर देखील असणे गरजेचं आहे. त्यामुळे लेफ्टी बॅटरचं फार महत्त्व आहे. यावेळेस इन स्लॉट बॉल ओव्हर पिच अशा प्रकारचे बॉल समोर ठेवणार नाहीये या मैदानामध्ये बॅटर देखील. हा बॉल फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. नावातच रन आहे
त्यामुळे रन बनवणं त्यासाठी काही कठीण नाही आहे. समोर उडवलंय ओव्हर द बॉलर सेड. 6 27 झालेले आहेत. 27. ऑन साईडला मिस टायमिंग आहे. फिल्डर जवळपास कोणताही नाही आहे. स्वतः विकेट किपर शंकर विशेला तिकडे आपण पाहतोय बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्वक अगदी आपण पाहिलं तर दमदार प्रदर्शन इनगावसाठी करत असताना शंकर विशेला देखील आपण पाहतोय. ऑन साइडला पिकअप अगदी बॉलची लाईन आणि लेंथ ओळखल्या त्यानंतर फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटक क्रमांक अगदी आपण पाहत आहोत 3 इथून पूर्ण झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती 35-35. एक्स्ट्रा रन मिळाली. फाईन लेगच्या दिशेने नो बॉल आहे. खराब चेंडू आणि खराब फिल्डिंग देखील. फाईन लेगच्या जवळ अगदी खराब फिल्डिंग झाली आणि त्याचा परिणाम चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. 5 धावा या तब्बल इकडे मात्र प्राप्त केल्या जातील. नो बॉलचा इशारा पंचांनी दिला आणि तिथे मात्र आपण पाहतो फिल्डिंग देखील खराब झाली. 5 धावा इकडे मात्र मिळत आहेत. हेच क्रिकेट एक क्षणार्धात बदलतं. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं. सर्व काही सिद्धिविनायक इनगावच्या बाजूने सुरू होतं. पण त्यानंतर आलेला हा पंजा या मॅचमध्ये पुन्हा एकदा जर्मन आपटीला कमबॅक करून देतोय. ओव्हर पिच ओव्हर द बॉलर सेट ओव्हर द लॉंग गॉन. मैदानाच्या बाहेर आणखीन एक दमदार लाजवाब देखणार रुबाबदार षटकार. कडक शॉट समोर उडवलाय. अगदी खूप दूर देखील मारलाय. 47 झालेले आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय फटका. पॅकेट ऑफ डायनामाइट. 6 धावा पुन्हा एकदा. छोटा तीर पर घाव गंभीर आणि आता अगदी गंभीर घाव केले स्कोर बोर्डवर. हाल बेहाल करून टाकलाय गोलंदाजाचे. सलगचा दुसरा मोठा फटका आपण पाहतोय. 6 धावा. हा सपाट होता. पॅरलल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आता 53 या आकड्यावरती. 53. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅट सावता संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलने थोडा दिलासा मिळाला असेल गोलंदाजाला देखील, कारण मागील 2 बॉलवरती 2 मोठे फटके देखील आले होते. सोडून दिला यावेळेस देखील. व्हाईट बॉलचा इशारा.
धावसंख्येचा विचार केला 54 वरती धावफलक देखील आलेला आहे 54. एक फार चांगली टोटल स्कोरबोर्डवरती सेट केली गेली आहे. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न बॅटची खालची कडे लागली तिकडे एक रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय दुसऱ्या धावेसाठी पलटलेत वेगाने. भाग मिल्का भाग धावांसाठीची धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि वन शॉट ही एकच धाव असेल. धावसंख्या 55 55. ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. सडक पर कडक बेधडक सिक्सर आलाय. धावसंख्या मात्र आता 60 पुढे आलेली आहे. जवळपास टीमची टोटल 61. गोलंदाजाकडनं चूक होती. व्हाईट बॉलचा इशारा मुन्ना पठाण सरांचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन तिकडे प्राप्त केले जाईल. यावेळी सॉसाईडला हुक करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची तिकडे संधी निर्माण झाली आहे. शेवटच्या बॉलवरती धावचेच्या स्वरूपात फलंदाज जिथे बाद असणार आहे. धावा झाल्यात 62 आणि 63चं टार्गेट असेल. 63 टार्गेट असणार आहे या मॅचमध्ये 63 धावांचं.
सलामीची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. इनगाव संघासाठी महत्त्वाची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाले. शंकर विशे स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा इनगाव क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम नाव आपसूक प्रत्येक प्रेक्षकांच्या ओठावरती येतं. ते ब्रँड ऑफ इनगाव शंकर विशे आपल्या खेळाने, स्वभावाने आणि संघासाठी दिलेल्या योगदानाने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याने आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आहे. विकेटकीपरकडून निसटला बॉल, मागे लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव. गेले अनेक वर्ष इनगावसाठी सातत्यपूर्वक प्रामाणिकपणे जिद्दीने लढणारा, मेहनतीने लढणारा खेळाडू म्हणजे शंकर विशे. इनगावच्या क्रिकेटचा चेहरा जो बनलाय तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक बाईक त्याने जिंकली आहे आणि खऱ्या अर्थाने ती फक्त बाईक नाही तर त्याच्या अथक परिश्रमाची, जिद्दीची आणि क्रिकेट प्रती असलेल्या सद्भावनेची ती पोचपावती त्याला इनगावसाठी खेळताना मिळाली. आणि इथे एक्झॅक्टली काय घडलंय अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय इनगाव संघाला पहिला मोठा झटका लागलाय एक या धावसंख्येवर. एक खेळाडू पाठवून द्या इनगाव संघ आपला प्लीज. विकेटचं पतन झालं आणि अगदी एक या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला आपण पाहतोय. सागर आले नवीन बॅटर क्रमांक 3. ऑन द विकेट अटॅक. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला, जरूर बॉल भरपूर मागे गेलाय आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही देखील धाव आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. मुन्ना सर अपील एक्झॅक्टली कशासाठी केली विकेट किपरने? LBW बाद नसतं रबर बॉल क्रिकेटमध्ये. फार कमी स्पर्धा आपण पाहतो हाताच्या बोटांवरती मोजण्यात काही स्पर्धा जिथे LBW बाद दिलं जातं रबर बॉलला. बाहेर आहे टप्पा. यावेळेस काय चेंज आपल्याला पाहायला मिळाला मागील चेंडू आणि या चेंडूमध्ये काय बदल आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वीचा बॉल जो पायांवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर व्हेरिएशन. 20 बॉल 60 करायचे आहेत या मॅचमध्ये. 20 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची गरज आहे सिद्धिविनायक इनगावला. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅच कंट्रोलमध्ये आणली आहे जय हनुमान आपटीसाठी. अत्यंत सुंदर गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख टप्पा, अचूक आणि भेदक आक्रमक गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कुणाला आपण पाहत आहोत. पायांवरती होता, लेग स्टंपवरती फुल टॉस. सोडणार नाहीये बॅटर. पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे दरम्यान कंप्लीट झालेला आपण पाहतोय. सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतात शंकर विशेला. इनगाव क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा मी यापूर्वी देखील उल्लेख केला की सर्वप्रथम आठवण येते ती ब्रँड ऑफ इनगाव शंकर विशे. बाईक जिंकणारा खेळाडू अगदी आपण पाहतोय इनगावसाठी.
पहिल्या ओव्हरनंतर 7 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती रनचेस करायचा आहे तर आक्रमणाशिवाय पर्याय नाही आणि शंकर विषय तो मुमकिन आहे. जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा इनगावकरांनी देखील भरपूर साऱ्या आहेत. फुल टॉस मिस केला आहे. हवा तसा फटका एक्झिक्यूट करता आला नाही. केवळ 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे टोटल 8. 17 बॉल आणि 55ची गरज आहे अजूनही या मॅचमध्ये. यावेळेस हिट विकेट. स्टंपवरती पहिलेच पाय लागला गेला. भरपूर डीप गेले होते क्रिशच्या बॅटर आणि तिकडे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या मॅचमध्ये आता पूर्णपणे जे अनुमान आपटी संघाने आपलं पारडं जड केलेलं आहे कारण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8. पाटलाग 63चा करायचा आहे. 63. हिट विकेटच्या स्वरूपात बॅटर बाद झालेले आहेत. लेफ्टी बॅटर मैदानावर डीके अजूनही बॅटिंगसाठी आले नाही. हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण या मैदानावरती विक्रमी लांबीचा षटकार देखील त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलेला आहे. यावेळेस देखील यॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला बॉल आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात ही देखील धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या 9. 15 बॉल 54चं समीकरण अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय शेष आहे. पंधरा बॉल आणि 54 धावांचं इक्वेशन आहे या मॅचमध्ये. वरून इन्फॅक्ट ट्रॉफी महाराजा रॉयल रिसॉर्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. आज सकाळपासून वातावरण तर आहे पावसाचं पण एक थेंबही पाऊस पडला नाहीये. ही देखील आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. शंकर विषय सध्या तो देखील शांत आहे. त्याला शांत ठेवलंय मी म्हणेन कारण प्रयत्न त्याचे भरपूर सुरू आहेत. संघर्ष केला गेले कित्येक वर्ष इनगावासाठी प्रामाणिकपणे अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय पण आज मात्र नवीन वडवलीच्या मैदानावरती कुठेतरी त्याच्या हाती देखील आतापर्यंत अपयशच आलंय. 14 बॉल 54. संघर्ष करतो अजूनही. धावांची कोंडी फोडणारे फटके कधी येतील शंकर विषयीच्या बॅटमधनं इनगावकर देखील वाट पाहत आहेत पण आता भरपूर जास्त वेळ झालेली आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 54 करायचे आहेत या मॅचमध्ये. मुमकिन आहे. ठान लो तो जीत और मान लो तो हार. रबर बॉल क्रिकेटचा काही नियम नाही आणि काही नेमही नाही. चांगला बॉल. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न सफल. शेवटच्या बॉलवरती 1 रन. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल शंकर. 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 10 धावा धावफलकावरती टीम सिद्धिविनायक इनगाव. बारा बॉल 53. 12 चेंडू आणि 53 धावांचं समीकरण आहे या मॅचमध्ये. चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. अकरा बॉल आणि 53 धावांची गरज आहे या मॅचमध्ये.
आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते, अगदी योग्य टप्प्यावरती टिचून गोलंदाजी केली जाते. अचूक आणि भेदक गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. 10 बॉल 53ची गरज आहे या मॅचमध्ये. गावदेवी पिंपळोलीवाडी संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचे. सेमीफायनल पहिली देखील आज खेळवली जाईल. इथून आज जो संघ क्वालिफाय होईल आणि काल पिंपळोलीवाडी संघ क्वालिफाय झालेला आहे त्यामध्ये एक सेमीफायनलची देखील मॅच असणार आहे. इथे देखील आपण पाहतो. आता आपण म्हणू शकतो की या मॅचवरती पूर्णपणे जय हनुमान आपटी संघाने आपली पकड मजबूत केलेली आहे. मी तरी म्हणेन इथून केवळ औपचारिक अशी लेग बायची ही देखील धाव आहे. अत्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅचची मोठी विकेट देखील मिळवली आहे. शंकर विषयला मात्र माघारी परतवलंय. डीके अजूनही पॅव्हेलियन मध्येच आहेत. बॅटिंग तर पाहायला मिळाली असते डीकेची आज. 7 बॉल 51 करायचे आहेत. सगळे बॉल जरी मैदानाच्या बाहेर पाठवले तरी देखील इथून मॅच जिंकता येणार नाही. आता सिद्धिविनायक इनगावला फटका, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच कंप्लीट, विकेट मिळते. चला आता केव्हा औपचारिकता इथून शिल्लक आहे. 6 चेंडू इथून मात्र टाकले जातील आणि औपचारिकता पूर्ण केली जाईल. 6 बॉल 51. समीर येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चांगला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 5 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकतेतून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. फॉर्मॅलिटीज इथून आपण कंप्लीट करत आहोत. इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला जातोय. फिल्डर आहेत मागे, एकच धाव मिळेल. चला हेंद्रेपाडा संघ करणार आपण इकडे मंचावरती यायचं लगेच. हेंद्रेपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती, द्वितीय फेरीतील अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. फटका तर चांगला होता पण एलिव्हेशन नाहीये. फायनली डीके आला आता मैदानामध्ये. भरपूर वेळ थांबले मागे डीके. मला वाटतं लवकर यायला हवं होतं. बोलो यार. हो, रिव्हर्स शस्त्र काढलं होतं डीकेने बाहेर आणि मैदान सोडावं लागेल त्याला. आल्या पावली माघारी देखील परतवले डीकेला. इनगाव संघाने मला वाटतं ठरवलं की सर्वांना बॅटिंग द्यायची आज.
जवळपास आता 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात दाखल होतोय. फॉर्मॅलिटीज शेवटचा आता बॉल इथे मात्र शिल्लक आहे. जवळपास अजून 49 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. काल पहिल्या दिवसातून गावदेवी पिंपळलीवाडी संघ क्वालिफाय झालेला आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच अगदी आपण पाहतोय जय हनुमान आपटी आणि त्यांच्या विरोधामध्ये हेंद्रेपाडा संघ आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच, कारण आज सेमीफायनलची देखील मॅच आम्हाला कव्हर करायची, त्यामुळे लगेच टॉस केला जाईल. चला आपटी संघ गणधर आणि हेंद्रेपाडा